दंडवत लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 63 ठाकुर भारिये पुत्रदान। म्हणजे एका ठाकुराच्या पत्नीला पुत्र होणे। गोसावी अंशी वृक्षा एकातळी आसन असे, तव तेथे ठाकुर एक भेटला, तेने ओढीचा गोसावी अंते विनविले। गोसाव्यांचं एका वृक्षाच्या खाली, झाडाच्या खाली मुक्काम होतं। त्याचं स्वामीचं आसन झालेलं होतं। तव तेथ ठाकुर एक भेटला, त्या ठिकाणी त्या गावचा एक ठाकूर म्हणजे त्यावेळेस ठाकूर म्हणा, मुखिया म्हणा किंवा त्या गावचा प्रमुख म्हणा, तो येऊन तो तिथं येऊन स्वामींना भेटला। तेने विडीचा गोसावे अंते विनविले, जी जी माझे या आवाराशी गोसावी बीजे करावे जी, गोसावी विनंती स्वीकारिली। तर त्यावेळी ज्यावेळेस स्वामींची त्याची भेट झाली, तर त्यांनी स्वामींना विनंती केली की जी तुम्ही माझ्या घरी माझ्या आवारात चालावे जी। गोसावी यांनी त्यांची विनंती स्वीकार केली। मग गोसावी तेथ बीजे केले, त्याची विनंती स्वीकार केल्यानंतर स्वामी त्यांच्या घरी गेले। गोसावी अंशी आसन घातले, गोसावी आसनी उपविष्ट झाले। घरी गेल्यानंतर त्याने चांगल्या प्रकारचं स्वामींना आसन बनवलं, त्याच्यावर पटकर वगैरे गालिचा वगैरे टाकून चांगल्या तऱ्हेने आसन बनवलं, त्याच्यावर स्वामी विराजमान झाले। श्रीचरण प्रक्षाळिले, स्वामींचे पाय वगैरे धुतले। मग गोसावी अंशी मादने लागी विनविले, पाय धुतल्यानंतर स्वामींना विनंती केली की तुमची अंगाची मालिश वगैरे आम्ही करू काय। गोसावी अंशी पडदणी ओळगविली, आंघोळ झाल्यानंतर जे आपण कपडे वगैरे घालतो ते कपडे त्यांना आणून दिले। मग मर्दना मादने झाले, त्यांच्या अंगाची चांगलं सुवासिक अत्तर उठण्यानं मालिश केली। मालिश केल्यानंतर त्यांचं चांगल्या प्रकारे आंघोळ घातली। पूजा अवसरू झाला ताट केले, आंघोळ झाल्यानंतर त्यांचा चांगल्या तऱ्हेने पूजा अवसर आटोपला। पूजा अवसर आटोपल्यानंतर जेवणासाठी ताट तयार केले। मग गोसावी अंशी आरोगणा झाले, गुळोळा झाला, विडा ओळखविला। त्यानंतर स्वामींचं भोजन झालं। भोजन झाल्यानंतर त्यांना गुळणा करायचा, त्यांनी गुळणा केला। गुळणा केल्यानंतर त्यांना पानाचा विडा दिला। मेघसेच्या शेजारी माच्यावरी सुपविती घातली, मग शेजारी माच्यावर म्हणजे वरच्या मजल्यावर सुपवती घातली, म्हणजे त्यांची झोपायची व्यवस्था केली, पलंग टाकला वगैरे सर्व व्यवस्था त्यांची केली। तेथ पौढ स्वीकारिला, त्या ठिकाणी वरच्या मजल्यावर पलंग वगैरे टाकला, मस्त त्यांचा व्यवस्था करून स्वामी तिथं झोपले। तव तेने ठाकुरे आपले वडील राणे श्रीगारू करुणे पाठविले। मग त्यानं काय केलं, तेने ठाकुरे आपले वडील राणी, वडील म्हणजे मोठी, याचा अर्थ त्याला 2 राण्या होता। वडील राणी म्हणजे मोठी राणी, म्हणजेच त्याला 2 राण्या होता। मग तेने ठाकुरे आपले वडील राणे श्रींगारू करुणे पाठविली। पुरखाके अमोघ वीर्ये म्हणून श्रीचरण प्रक्षालन केले। तर त्यांनी त्या ठाकूरनं आपली मोठी पत्नी जी होती तिला साज शृंगार करून सर्व पद्धतशीर पाठवलं आणि स्वामींचे पाय प्रक्षालन केलं, म्हणजे स्वामींचे पाय दागू लागले ते। मग फोडी ओळगविलिया, विडिया करुणे दिदलिया, फोडिया दिदली म्हणजे सुपारी दिली। सुपारी दिल्यानंतर पानाचा विडा करून दिला। मग श्रीचरण चुरू लागली,
आणि त्यानंतर स्वामींचे पाय ते दाबू लागले, पायाची मालिश करू लागली. ऐशी नावे सेवा केली. अशा प्रकारे चांगली चांगली तिनं स्वामींची सेवा केली, हातपाय दाबले. तिया म्हणितले जी जी मज पुत्र हो आवाजी, सर्वज्ञे म्हणितेले येथ प्रवृत्ती नाही. मग तिनं स्वामींना विनंती केली की स्वामी राया, मला धन दौलत सर्व आहे, पण मला पुत्र नाही आहे, तर मला पुत्र होईल का, मला पुत्र होईल का. सर्वज्ञे म्हणितेले येथी प्रवृत्ती नाही. सर्वज्ञ म्हणे सध्या काही माझी प्रवृत्ती नाही, हे शक्य नाही आहे. मग सर्वज्ञ म्हणितले बाई आता जा. त्यांना सांगितलं हे शक्य नाही, तुम्हाला मुलगा होणं शक्य नाही, तुम्ही आता इथून निघून जा. तैसेची तिया पाठवणी दिदली, तिये आली. तिला जसं वापस पाठवलं ते तिकून परत निघाली. मग अवघी व्यवस्था ते यापुढा सांगितली. मग तेने म्हणितले ए म्हातारी गोसावी यांची न मनतीची. सर्व व्यवस्था जी आहे, जे घडली हकीकत तिनं पूर्ण सांगितली. मग तेने म्हणितले ए म्हातारी गोसावी यांची न मनतीची. मग तेने आपुली धाकुटी राणी पाठविली. तिथली म्हातारी होती. म्हातारी म्हणते तू असं स्वामींना विचारायला नको पाहिजे होतं, तू का विचारलं, असं स्वामींना नाही विचारायला पाहिजे किंवा मला पुत्र होईल की नाही म्हणून. मग त्यानं काय केलं, मग तिने आपुली धाकुटी राणी पाठविली. धाकुटी म्हणजे लहान. मग त्या ठाकूरनं काय केलं, आपली लहान राणी जी आहे ती स्वामींकडे पाठवली. तू जाय मग ती आली ती अशी गोसावी भितरी येऊ नेंदी जेती. ते जशी गेली तो स्वामी तिला अंदरच येऊ देत नव्हते. तिथून चल बाहेर हो जाओ. तिचा एको पाओ भितरी एको पाओ उंबरे या वाहिरी गोसावी. ते या बाहेरुनीची पाठवणी दिदली. उंबरठा असते ना दरवाजाचा, तिचा एक पाय उंबरठ्याच्या अंदर एक पाय उंबरठ्याच्या बाहेर, अशा परिस्थितीत ते उभी राहिली. तसंच स्वामींना तिला बाहेर पाठवलं. पाठवणी दिदली गोसावी म्हणितले बाई जा इथं काही करणे न लगे. बाई तुम्ही जा, इथं काही करायची आवश्यकता ना, मा पायाची पाय दाबणं आहे ना, मालिश करणं आहे ना, विडा ना विडा काही नाही, तुम्ही इथून लवकरात लवकर जा. गोसावी म्हणितले बाई जा इथं काही करणे नाही लगे. मग तिये आली. मग तिया अवघी व्यवस्था सांगितली. ते परत आली आणि जो जो प्रकार घडला तो तिनं आपल्या ठाकूरले सांगितला. बा असं घडलं, तुम्ही तिथं पाठवलं पण स्वामींना मला अंदरच येऊ नाही दिलं, उमट्यानंच बाहेर पाठवलं. मग आपण आला, मग तो स्वतः आला. गोसावी यांची दंडवत घातले, श्रीचरणा लागला. मग गोसावी अंते विनविले जी जी गोसावी कान स्वीकरी तिची. मीनी पुत्री को माते पुत्र नाही. बा आमची विनंती तुम्ही का स्वीकारत नाही. आम्ही विनंती करून राहिलो, दोन्ही बायकोने विनंती केली, मी विनंती केली, पण तुम्ही आमची विनंती स्वीकार करत नाही. आणि मी निपुत्रिक आहे, मला पुत्र नाही आहे. जी जी गोसावी कान स्वीकारितीची. म्हणजे आमची ही विनंती जी आम्ही केली हे तुम्ही का स्वीकारत नाही. मी निपुत्रिको माते पुत्र नाही. मी निपुत्रिक आहे, मला पुत्र संतती नाही. म्हणून पाठविलिया. म्हणून तुमच्याकडे विनंती करायसाठी मी एक एक करून दोन्ही पत्न्या तुमच्याकडे पाठवल्या. गोसावी मज पुत्रदान द्यावे जी. स्वामींना म्हणाला मला तुम्ही पुत्रदान द्या. सर्वज्ञे म्हणितले तुम्हासी पुत्र होईल हो. मग स्वामी त्यांना म्हणाले हो काही हरकत नाही, तुम्हाला पुत्र संतती होईल. तेनेची दिशे मासे तेयाचे वडिले अस्त्रियेसे पुत्र झाला. त्याच दिवशी त्याची मोठी पत्नीची ते गरोदर झाली. स्वामींनी सांगितलं तुला पुत्र होईल, त्या दिवशी मोठी पत्नी गरोदर झाली आणि तिला
पुत्र झाला. गर्भ संभूती होईये समयी गोसावी बीजे केले. नंतर स्वामी तिथून निघून गेले. ही लीळा 63. म्हणजे तिला त्यांनी म्हणताच तुला मुलगा होईल. त्यावेळेस ते गरोदर झाली. काही दिवसांनी तिला मुलगा वगैरे झाला. स्वामी तिथून घरून निघून गेले. पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 64. रायरी पाणी पात्र वामन पेंदी मृत्यू भार्या जीववणे. म्हणजे राहेरला वामन पेंदी जो होता मृत्यू भार्या त्याच्या पत्नीला जिवंत करणे. काय वामन पेंदी जो होता त्याची जी पत्नी होती ती मेली होती. मेल्यानंतर तिला जिवंत करणे. गोसावी रायरेशी पाणी पात्राशी बीजे केले. गोसावी यांशी तेथ अवस्थान झाले. तर गोसावी राहेरला भिक्षा मागितली आणि तेथं मुक्काम झाला. गावात गेल्यानंतर त्यांनी सकाळी भिक्षा वगैरे मागितली आणि त्या गावात राहायला त्यांचा मुक्काम झालं. गोसावी वामन पेंदीच्या आवाराशी पाणी पात्राशी बीजे करीती. तर स्वामी दररोज वामन पेंदी हा ब्राह्मण जो होता त्याच्या घरी दररोज भिक्षेसाठी जायचे. त्यांच्या दिनचर्येप्रमाणे भिक्षा मागायची. नदीच्या काठावर जायचं आणि तळ्या काठावर किंवा झाडाखाली जाऊन भोजन करायचं. असा त्यांचा क्रम होता. ऐसा वामन पेंदीची अस्त्री सरली. अस्त्री म्हणजे स्त्री म्हणजे पत्नी. असा त्यांचा उपक्रम चालू असताना वामन पेंद्याची पत्नी एका दिवशी वारली. समसाना नेली वामन पेंदी रडू लागला. आता हे पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम. जो जीवात आला त्याला मरण आहेच. मग आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तिची जे काही शुश्रूषा करायची होती त्याप्रमाणे केलं. किडी बांधली, घरे लोक झाले, सर्वे झाले. सरी दुःखाची छटा होती आणि तिला स्मशानात घेऊन गेले. समसाना नेता वामन पेंडी रडू लागला. तर ज्यावेळेस तिला स्मशानात न्यायसाठी उचललं आणि नेलं तर तिचा नवरा वामन पेंदी खूप रडू लागला. घय घय रडू लागला. आहा आता काही करी. आता गोसावी यांशी पाणी पात्र कोण देईल. आता माझे स्वामी गोसावी माझ्या घरी येतील भिक्षा मागायला. माझी पत्नी तर वारली, यांना भिक्षा कोण देईल. त्याला विचार पडला की आज नंतर माझ्या पत्नीला भिक्षा, माझी पत्नी जी भिक्षा देत होती तर स्वामी आले तर त्यांना भिक्षा कोण देईल. म्हणून दुःख करी. अशा परिस्थितीत ही चिंता त्याला झाली. मग तो खूप दुःख करू लागला आणि रडू लागला. पसया पायलीची लेकुरवे ते याचे काही न वटे. तो गोसावी यांच्या पाणी पात्राची रडे दुःख करी. त्याला पुत्र मुलगा मुलगी होती. त्याला त्या पोराचं त्याची चिंता नव्हती. ती आता पोराची माय मिली तर माझ्या पोराचं पोरीचं काय होईल हे टेन्शन नव्हतं. चिंता कोणती होती, फक्त स्वामी आले भिक्षेले तर त्यांची भिक्षा कोण देईल. आणि अशा तऱ्हे तो दुःख करू लागला, रडत जाय. पोरायची चिंता नाही की माझ्या पोरायचं काय होईल, की घरदार की शेतीबाडी तिकडे पाणी येईन की नाही, पाणी पडलं की नाही, धुरा फुटला काय, त्याची चिंता नाही. फक्त चिंता कोणती, स्वामी आले तर त्याला भिक्षा कोण देईल. आणि खूप दुःख करू लागला. ते याचे काही न वटे. त्याला काहीच सुचेना, दुसरं काहीच सुचेना. फक्त एकच सुचे, कोणतं, ती माई बायको मिली, आता स्वामींनी भिक्षा कोण करून देईल. फक्त हात नादा त्याचा आणि जोरजोरानं दुःख करू लागला, रडू लागला. तो गोसावी यांची या पाणी पात्राची रडे. तो फक्त
स्वामींना भिक्षा कोण देईन, भिक्षा कोण देईन हेच रट त्यानं लावली आणि एकच रट धरून तो रडू लागला. दुःख करी स्त्री मसनाशी आणिले, असं दुःख करता करता रडत बोंबलत त्याच्या बायकोले स्मशानभूमीत आणलं. शरणावरी घालू आदरिली, शरण रचलं, सर्व लोकांनी शरणावर ठेवलं आणि अंतिम क्रिया तिला अग्निदाह द्यायची तयारी सुरू केली. गोसावी यांची पिंपळातळी आसन असे, त्यावेळेस बाजूलाच एका पिंपळाच्या झाडाखाली स्वामींचं आसन होतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली सावलीत स्वामी आसनावर विराजमान होते. गोसावी अंते देखिले मगत गोसावी पाशी आला, दंडवत घातले श्री चरणा लागला. मग ते प्रक्रिया चालू असताना स्मशानभूमीमध्ये त्याचं लक्ष गेलं. ते बाजूला एक पिंपळाचं झाड आहे, झाडाच्या खाली स्वामी बसलेले आहेत. त्याचं जसं लक्ष गेलं तसं त्यानं हे सोडून दिलं शरणगिरण आणि तो आपल्या स्वामीजवळ गेला. पहिले श्रीचरणा लागला, दंडवत घातले, जाऊन पहिले स्वामींच्या दंडवत घातले, श्रीचरणास लागला. वामन पेंदी म्हणितले, जी जी आता काही करू जी, आता गोसावी यांची पाणीपत्र कोण सुईल. मग स्वामीजवळ गेला, दंडवत घातले, श्रीचरणास लागला आणि तिथं खूप दुःख करू लागला. तर दुःख कोणतं करू लागला आणि रडू लागला स्वामीजवळ की स्वामी राया, माझी पत्नी वारली, आता मी कसं करू, तुम्ही जर आले तर तुम्हाला भिक्षा कोण देईन. ते शरण गिरण गेलं चुलीत तिकडे, त्याचं लक्ष नाही, त्याचं लक्ष फक्त कोणतं स्वामीवर. काय की आता माझी बायको तर मेली, आता पुढे कसं होईल, चिंता फक्त स्वामीची. ना पोराची चिंता, ना पोरीची, ना शेती, ना बाडी, ना प्रॉपर्टी नाही, फक्त चिंता कोणती, स्वामींना भिक्षा कोण देईन. गोसावी यांशी कवना उपनली, गोसावी यांशी कवना उपनली, म्हणजे हे त्याचं गायवय हे गैवर रडणं हे पाहून गोसावी यांना कीव आली की नाही खरंच हा आहे काही. स्वामींना त्याची कीव आली ते पाहून. सर्वज्ञ म्हणितले चाला, गोसावी ते तर बीजे केले. मग स्वामी म्हणे चाला. स्वामी त्यासोबत निघले पिंपळा झाडाखालून, चाला म्हणत, आणि स्मशानभूमीत स्वामी स्वतः आले. जिथं तिला शरण रचलं होतं त्या शरणाजवळ स्वामी येऊन उभे राहिले. उकड आसन झाले. उकळ आसन म्हणजे जसं आपण असं बसतो की नाही, असे पाय करतो आणि असं बसतो, म्हणजे असं पायावरच बसतो की नाही, त्याला म्हणतात उक्कळ आसन. म्हणजे मेटे मारून नाही, फक्त दोन पायाशी टेकवायला आहे आणि असं हे मागची बाजू वर आहे, फक्त आपण असं बसतो, त्याला म्हणतात उक्कळ आसन. उक्कळ आसन झाले. तशा प्रकारे उक्कळ आसन त्या शरणाच्या बाजूला बसले स्वामी. श्रीकरे माथिया पासोनी पायवरी स्पर्शिले, म्हणजे असे मेट्या मारून सारखं असं उक्कळ आसन बसलं आणि त्यांच्या श्रीकरे माथिया पासोनी पायवरी स्पर्शिले, मग त्याचा हातू श्रीकरे धरिला. स्वामींनी काय केलं, तिच्या टाऊपासून माथ्यापासून तर पायापर्यंत पूर्ण असा हात तिच्या अंगावर फिरवला. स्वामींनी पूर्ण तिच्या अंगावर पूर्ण हात फिरवला आणि हनुवटी, मग ते आता हातू स्वीकरे धरला, म्हणजे पूर्ण टाऊपासून तर पायापर्यंत पूर्ण असा हात फिरत नेला आणि तिचा हात धरला. त्या प्रेताचा, मेलेल्या बाईचा हात धरला आणि हनुवटी ऐशी धरली. मग ते खळबळोनी उठली. एका हातात हात धरला तिचा आणि अशी झोपेल होती ना, ते हनवटीला हात लावला, एकदम अशी हनवटी वर केली. तर जशी तिची हनवटी वर केली, ती तडफडून एकदम खळबळून उठूनच उभी राहिली शरणावर. म्हणजे कसं, पहिले टाऊपासून तर पायापर्यंत हात फिरवला, त्याच्यानंतर आपल्या हातात हात धरला आणि तिची हनवटी धरली, एकदम असा झटका मारला
तो झटका मारला त्याच्यावर आणि हनवटी ऐशी धरली मग सर्वज्ञ म्हणितले. म्हणजे हनवटीला झटका दिला. स्वामी म्हणाले, बाई उठाना, तुम्हासी एक पाणी पात्र देणे आहे. तिची हनवटी वर केली. स्वामी काय म्हणाले, बाई उठा, तुमच्याकडून मला एक भिक्षा घेणं आहे, अजून तुमच्याकडे माझी भिक्षा बाकी आहे. इतुकेनी ते खळ पडोनी उठली. हे शब्द तिच्या कानी पडतात. बाई उठा, तुमच्याकडून मला एक भिक्षा घ्यायची आहे. असे कानात शब्द ऐकतात ते त्या सरणावरून खळबळून एकदम उठली. आपुले आवाराशी आली. जशी खळबळून उठली आणि काही नाही, बिलकुल सरळ सिद्धी, बिलकुल आपल्या घरी गेली. मग पाणी पात्राची आयती केली. गोसावी अंते विनविले. भिक्षेची पूर्ण तयारी केली. भिक्षा पूर्ण तयार केली आणि स्वामींना विनंती केली. जी जी गोसावे येत पाणी पात्र बीजे करावे जी. स्वयंपाक पाणी झाला, सर्व झालं, भिक्षेचं सर्व तयार झालं आणि स्वामीजींना तिने विनंती केली की स्वामी राया, पूर्ण भिक्षाची तयारी झाली, तुम्हाला विनंती आहे, दंडवत आहे, श्रीचरणास लागले की तुम्ही भिक्षा आता घ्या. गोसावी तेथ पाणी पात्र बीजे करावे. गोसावी बीजे केले. तिथे जसं स्वामींना विनंती केली की तुम्ही भिक्षेसाठी या, तसं म्हणतात स्वामींनी आपली तयारी केली. भिक्षा पात्र वगैरे जे असेल ते घेतलं आणि तिथं भिक्षेसाठी गेले. तिये पाणी पात्र घेऊन आले. म्हणजे भिक्षेचं जे पात्र वगैरे होतं तिथे जसे स्वामी आले, त्यांनी म्हटलं असेल भिक्षा, जे काही त्या पद्धतीत त्यावेळी होतं, तर त्यांनी म्हटल्यावर तिनं तिकून भिक्षा आपल्या घरातून घेऊन आली. सर्वज्ञ म्हणे त्याले, बाई ते असे की आणि तिये विहाली. सर्वज्ञ म्हणे दिले, बाई ते ऐसे की आणि तिये विहाली. मग वामन पेंदीचा हाती दिदली. असं जशी ते भिक्षा समोर घेऊन आली, ते स्वामी म्हणाले, बाई तुमचा काळ आला आहे, तुमचा काळ आला आहे. असं म्हणतात ते घाबरून गेले, एकदम ते भियायला लागले की बा असं कसं, माझा काळ आला, मी आता खरोखर मला मरण आहे, म्हणून ते घाबरू लागले आणि ते बिहाली म्हणजे भिऊ लागली. मग वामन पेंदीचा हाती दिदले. मग ती गोसावी यांची पाणी पात्र दिदले. बघ गोसावी गंगेशी बीजे केले. या उत्तर पाठात इथं समाप्त झालं. पण दुसरा लेखक असा लिहिते की ज्यावेळेस स्वामींनी भिक्षा घ्यायसाठी स्वामी तिथं आले, तर जसं स्वामींनी म्हटलं, बाई तुमचा काळ आला, तर मग ही भिक्षा तुम्ही वामन पेंदीच्या हातात द्या. ही भिक्षा तुमच्या पतीच्या हातात द्या. तिने ते भिक्षा आपल्या पतीच्या हातात दिली. पतीच्या हातात दिल्यानंतर पतीने ते भिक्षा स्वामींना दिली. उद्या म्हणीन काय की भिक्षा कोण देईन म्हणून. भिक्षा कोण दिली स्वामींना? बनवली बाईनं. पण स्वामींना म्हटलं तुमचा आता काळ आला, तुमच्या पतीच्या हातात द्या. त्यांनी पतीच्या हातात दिली आणि भिक्षा पतींनी स्वामींना दिली. ते जरी मेली तो उद्या तो म्हणीन काय की भिक्षा कोण देईन म्हणून. शेवटची भिक्षा कोण दिली? स्वामीने दिली. आणि दुसरं चरित्र असं म्हणते की तिनं काही कालावधी, काही महिना 2 महिने म्हणा, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस तिनं स्वामींची भिक्षा केली. त्याच्यानंतर ते सरले. आता हे 2 मत आहेत, जे आपल्याला पटलं ते ठेवायचं आहे. दोन्ही बरोबर, याच्यात दुजे मत काहीच नाही. इथं लीळा क्रमांक 64 आटोपली. आता पूर्वार्ध लीळा क्रमांक 65.
गोविंद स्वामी स्थिती. गोविंद स्वामी स्थिती म्हणजे गोविंद स्वामी हा एक तपस्वी सिद्ध पुरुष होता, त्याला स्थिती झाली. ही लीळा आहे नांदेड येथली. गोसावी यांची नांदेडी अवस्थान झाले. गोसावियापासून एका वेद होती, एका स्थिती होती. एके देखोनी विष्णू स्वामी गोविंद स्वामी ते म्हणितले. गोविंदा येथ एक पुरुष आले असती, तेपाशी न तू जासी. तर नांदेडला स्वामींचा मुक्काम असताना तिथं गोविंद स्वामी जो होता त्याचा जो शिष्य होता विष्णू स्वामी, तो गोविंदाला म्हणाला, म्हणजे विष्णू स्वामी हा गुरु आणि गोविंद हा शिष्य. तर विष्णू म्हणाला गोविंदाला की गोविंदा येथ एक पुरुष आले असती. गुरु शिष्याला सांगते, बापुरे इथं एक सिद्ध पुरुष आले आहेत, त्यांच्याकडे तू जायचं नाही, त्यांच्याकडे पाहायचं नाही. ते यापाशी तू जाशी हो, त्यांच्याजवळ तू कधी जायचं नाही. ते यापासून एका वेद होता ती. त्याच्याकडे जर पाहिलं तर माणूस वेदले जाते, त्याच्या मागेच जाते. म्हणून तिकडे तू काही असं गलतीनं काम काही कर्ज नको. त्यांच्याकडे भेटायचं नाही, पाहायचं नाही, काहीच नाही, कसंच नाही. एका स्थिती होता ती. एकाले वेद होते, तो तिकडे ओढले जाते. एकाले स्थिती होते, त्याला स्थिती झाली तो त्याच गुंगमध्ये राहते. स्वामी 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 करत त्याला नेहमी स्वामीच दिसतात. इकडलं सर्व तो आपलं बोरी बिस्तर सरळ भुलून जाते. ते याकडे वासना पहावी, त्याच्याकडे चुकून बी भुलून कधी नजर गलतीनं त्याच्याकडे पाहायचं नाही. त्याच्याकडे पाहिलं की आपलं काम इकडे बिघडलं. ते याकडे वास पासी तरी वेदसी. त्याच्याकडे तू न पाहिलं एक वेळ की तू आकर्षित झाला. तू आकर्षित झाला की इकडे गेलं वाया वांग्यात घोळत, तू गेला बाबाजी बाजू. तरी कर्माशी मुंचशी हो, म्हणजे तुझे जे षटकर्म आहेत, जो काही संसार, जे काही शेतीबाडी अशी नशीन ते सर्व जे काही इतंभूत असेल, त्या कर्मापासून तू वंचित होशील. तुले फक्त ध्यास त्या स्वामींचाच राहील. म्हणून बाबा चुकून तिकडे फिरून पाहायचं नको. हां, षडकर्म मुंचशी म्हणजे तू पूर्ण आपलं विसरून जाशील. इकडचं जे आपलं कर्म आहे ते विसरून जाशील आणि तू त्याच ध्यानात लागशील. ते आपुले या शिक्षांती गोसावीकडे येओ नेंदिती. अशा प्रकारे ते जे आहे आपले जे शिष्यमंडळी होती, त्या शिष्यमंडळीला त्यांच्याकडे स्वामीकडे बोलून भटकून कधी जाऊ देत नव्हते. ते भावतीर्थासी येती गोसावी याकडे पाहती ना. तर तिथं भावतीर्थाचं जे मंदिर होतं, त्याचे शिष्य ते त्या भावतीर्थाकडे येत, पण चुकून बी स्वामीकडे कधी भेरकून पाहत नव्हते, कारण आपल्या गुरुचा आदेश. एक दिवशी गोसावी यांची भावतीर्थीचे या पिंपळातळी आसन असे. एका दिवशी अचानक काय झालं, ते भावतीर्थाचं मंदिर जे होतं त्या तळ्याच्या काठी पिंपळाचं झाड होतं आणि पिंपळाच्या झाडाखाली स्वामी आसनस्थ विराजमान होते. एक दिवशी गोसावी यांची पाराड आसन असे. त्या पिंपळाच्या झाडाखाली पाराच्या आड म्हणजे त्या खोळाच्या आळोंगी बसलेले होते. ते भावतीर्थीशी आले पाहो लागले. तर तो आला बिचारा गोविंदा. पाहिजे रोज ते इथं बसेल होते भक्त, स्वामी इथं बसलेले राहत होते. आज दिसून नाही राहिले, कारण स्वामी खोळाच्या आळोंगी बसले होते.
तो काय म्हणते, इथं स्वामी आज दिसून नाही राहिले. तव तेही म्हणितले काही पाजी ते पुरुष देखे ना. तो म्हणते अरे रोज ते पुरुष इथं बसलेले दिसतात, आज दिसून नाही राहिले, कुठं गेले, निघून तर नाही गेले, अशी शंका कुशंक त्याच्या मनात येऊ लागली. तरी काही गेले म्हणजे ते कुठं निघून गेले, काय गेले, कसे गेले, तो चिंता करू लागला. हालाकी त्याच्या गुरून सांगितलं तिकडे फिरायचं नाही, पण तो विचार करून रोज इथं बसेल दिसतात, आज काऊन नाही दिसत. तव तेही म्हणितले काही पाजी ते पुरुष तरी काही गेले म्हणजे कुठं गेले. ऐसे म्हणून वास पाहिली, असं म्हणून इकडे तिकडे त्यांना पाहू लागला. आणि पारा आडोनी दृष्टी दृष्टी मिळली. झालं काम. तो जसा खोळाच्या आळोंगी गेला, स्वामींची त्याची दृष्टी एक झाली. विचार कर, कुठं गेले, आज दिसत नाही. मग असं सहज पायासाठी गेला तिकडे. जसा गेला तर स्वामींची त्याची दृष्टी एकावर एक पडली. आणि वेदले आणि आले आणि दंडवत घातले श्री चरणास लागले. जशी दृष्टी झाली, पठ्ठ्या पुढे आला, डायरेक्ट दंडवत घातले, श्री चरणास लागला आणि स्वामींच्या समोर येऊन बसला. आणि गोसावी पासून ते या स्थिती झाली. जसा बसला तर त्याला स्थिती झाली, म्हणजे त्याला स्वामीशिवाय दुसरं काही आढळच नव्हतं. भोगिली भंगली विनत कंदर होनी गोसावी आपाशी बैसले. मग त्याला स्थिती झाली. स्थिती झाली तर स्थितीचा जो आनंद आहे, तो सुखानंद तो घेऊ लागला. आणि सुखानंद आनंद घेतल्यानंतर काही वेळाने त्याची स्थिती भंगली, म्हणजे तो त्या अवस्थेतून बाहेर निघाला. विनत कंदर होऊनी गोसावी पाशी बैसला. तरी बी विनंती करून गोसाव्यांसमोर तो बसलेला राहिला. ऐसे नावे का बैसले होते. काही वेळ तो असाच एक चित्त लावून स्वामींच्या समोर बसून होता. मग निघता सर्वज्ञ म्हणितले. थोडा वेळ बसला, मग तो तिथून उठून निघायला लागला. निघते वेळी सर्वज्ञ म्हणितले. तो ज्या टाईमला निघाला तर सर्वज्ञांनी म्हणाले, आवाज दिला, येतो नि जे तुम्हाशी झाले ते कौना पुढे न सांगावे हो. स्वामींनी त्याला आवाज दिला, सांगितलं, तुम्ही इथं आले होते आणि इथून तुम्हाला काय घडलं, तो सुखानंद आनंद जो भेटला आणि तुम्हाला स्थिती झाली, हे कोणाला सांगायचं नाही. विष्णू स्वामी पुसती तरी म्हणावे, हे तुम्हा पासोनीची विते यापुढे सांगाल तरी ते तुम्हाशी तरी सर नेंदी हो. तुम्ही तुमच्या गुरुजवळ गेल्यानंतर हे गोष्ट लपणार नाही. ते ओळखतील यांच्यात फरक कसा पडला, ज्ञान कसं आलं, विद्या कशी आली, यांच्यात संस्कार कसे झाले हे ओळखतील. तर ते तुम्हाला विचारतील, का हे कसं झालं. तर त्याला सांगायचं तुमच्यापासूनच मला झालं, माझं नाव सांगायचं नाही. आणि तुम्ही जर माझं नाव सांगलं तर पुन्हा मी तुम्हाला दर्शन देणार नाही. त्याला दमदाटी देऊन टाकले की तुझे गुरु विचारतील असं कसं, त्याला सांगा तुमच्यापासूनच आलो म्हणजे. माझं नाव नाही सांगायचं, माझं नाव सांगसान तर पुन्हा मी तुम्हाला दर्शन देणार नाही. मग ते गेले. मग तिथून ते गोविंद भट निघून गेले. मग नावी आली. विष्णू स्वामी म्हणितले, गोविंदा जाय हो पुस्तके आणि राय होनी हे देईचे दोन्ही पहार न भरता पुस्तके घेऊन आले. मग महानवमी शुद्ध अमावस्या. महानवमी शुद्ध अमावस्या म्हणजे नवरात्र नाही का, बरोबर आहे ना. तर महानवमी शुद्ध अमावस्या आली. मग त्याचे जे गुरु होते त्याला म्हणाले, मग महानवमी आली म्हणजे नवमीचा दिवस आला.
नवरात्र बसायचं घट बसतो आपण ते. विष्णू स्वामी म्हणितले गोविंदा रायरी जाय तो पुस्तके आणि रायरोनी. मग ते गुरुजी होते विष्णुपंत, त्यांनी गोविंदाला म्हटलं, गोविंदा तू राहेरला जा आणि राहेरवरून हे जे काही ग्रंथ पोथी पुराण जे आहे हे तिथून जाऊन तू घेऊन ये. ते देहेची दोन्ही पहार न भरता पुस्तके घेऊन आले. आता इतक्या दूरचा पल्ला राहेर आणि नांदेड, त्यांनी सांगितलं तू राहेरवरून ते घेऊन ये. हा 2 प्रहर व्हायच्या पहिले, दुपार व्हायच्या पहिले पठ्ठ्या गेला बी आणि सरे गठ्ठे बांधून सरे पोथी पुराण वापस घेऊन आला. विष्णू स्वामीशी आश्चर्य झाले. मग ते आले या कर्मे, जे करावे ते अवघेची ठाकले. त्यानं आपलं जेवढं काम सांगलं तेवढं पोथी पुराण ते वह्या पुस्तकं आणले आणि तिथं त्याच्याजवळ ठेवले आणि तिथून गोल झाला. तर बाकीची त्याची जे कामं राहत होते, त्याचा जो व्यापार होता त्यानं कोणताच नाही केला. बाकीचा व्यापार कोणता त्यानं काही केला नाही. हे निश्चित बैसले असती, स्नान न करीती, देवपूजा न करीती, विष्णू स्वामीशी नमस्कार न करीती. ते पोथी पुराण बोरी बिस्तर आणलं तिथं ठेवून दिलं. ना जेवण, ना आंघोळ, ना काही, न कोणत्याही प्रकारचा व्यापार त्यानं आपला शारीरिक किंवा मार्गाचा कोणताही केला नाही. देवपूजा बी केली नाही. देवपूजा न करती, देवपूजा सुद्धा केली नाही. विष्णू माशी नमस्कार न करती. आपले जे गुरु आहे त्याला दंडोत्तक करायला नाही गेला. कामं धामं तर नाहीच केले, पण कमीत कमी आपल्या गुरुची दंडोत कर, तो गुरूंना दंडोत करायसाठी सुद्धा गेला नाही. मग विष्णू स्वामी भको लागले. मग विष्णू स्वामी बडबड करायला लागले जोरानं. असं तसं झालं, येऊ झालं, तेऊ झालं. हा आला, यानं पोथी आणली, सर्व केलं, देवपूजा नाही केली, आंघोळ नाही केली, कपडे नाही धुतले, काहीच नाही केलं, देवपूजा नाही केली. देवपूजा तर सोडा, पण तो मला दंडोत करायसाठी बी नाही आला. जो दिवसातून 3 वेळ दंडोत करायला येणारा माणूस, भेटीला येणारा, तो गुरुला दंडोत करायला बी नाही आला. हे काही झाले या गोविंदाशी, सापे येथं न येना, येथं उठीना, इथं बैसेना, देवाशी बोने आणि ना. सापे उदासू झाला, ते नमस्कार काही झाले, ऐसे भको लागले. मग तो गुरु जो आहे विष्णू, तो आपल्या आश्रमात बडबड बडबड करायला लागला. हा येत नाही, भेटत नाही, काहीच नाही, कसंच नाही, माझ्याजवळ येऊन बसत नाही, उठत नाही, बोलत नाही, समोर नजर टाकत नाही, काहीच नाही, कसंच नाही. याला काय झालं? आणि अशा तऱ्हेने तो बडबड आपल्या शिष्यावर करू लागला. अजून काय म्हणते, देवाशी बोने आणि ना. याची ड्युटी होती देवाले रोज फळं फुलं आणणे आणि नैवेद्य आणणे. त्यानं देवाले नैवेद्य बी नाही आणला, म्हणजे पुराच निसंगल होऊन गेला. सापे उदासू झाला. मग अशामुळे तो विष्णू भारती जो आहे त्याच्या शिष्यावर उदास झाला, म्हणजे रागवला, खूप संतापला. ते नमस्कार काही झाले, ऐसे भको लागला. तो नमस्कार बी करत नाही, तो जास्त शायना झाला. अशा उलटे शिदे त्याच्यावर बोलू लागले, बकबक करू लागले. एको दिसते निजेले होते, तव त्याचा नरसिंह ते या दंडवते घालू लागला. तर विष्णू भट जे आहे त्याचा शिष्य गोविंद आणि विष्णूचा जो गुरु आहे तो नरसिंह. म्हणजे पहा, नरसिंहाचा शिष्य विष्णू आणि विष्णूचा शिष्य गोविंदा. तर हे विष्णुपंत जे आहे हे एका दिवशी रात्री गाढ झोपीत होते. गाढ झोपीत असताना त्यांना स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं? नरसिंह ते या दंडवते घालू लागला, तेने पुसले तुम्ही कवन, तेने म्हणितले मी नरसिंह, आणि तो लवलोई उठिला,
हे काही झाले. त्याला स्वप्नात आलं की आपले जे ते नरसिंह आहेत ते त्यांना दंडोत घालून राहिले. मग त्यानं विचारलं, तुम्ही कोण आहात, काय करतात? तर त्यांनी सांगितलं, मी नरसिंह, म्हणजे त्यांचा गुरु. मी तुला दंडोत मग तो जसं ते दंडोत घालायला लागला तो एकदम तडफडून उठला की बा असं कसं माझे गुरु मला दंडोत घालून राहिले, असं कसं होऊन राहिलं, उलटी घागर कशी, उलटी गंगा कशी वाहून राहिली. तो एकदम तडफडून बडबडून एकदम झोपेतून उठला. हे काही झाले. त्याला आश्चर्य वाटलं, हे कसं झालं, आपण आपल्या गुरुला दंडोत काय बरं, गुरु आपल्याला दंडोत कोण राहिले. तुम्ही कैसे मज दंडवते घातील अशी, म्हणजे स्वप्नातच, बरं झोपेतून उठला नाही, स्वप्नातच पाहून राहिला, स्वप्नातच खडबडून उठला. तुम्ही कैसे मज दंडवत घातील अशी, तव तेने म्हणितले तू गोविंदाची दंडवती इच्छिताशी, तरी ते याची वाशिया मी घातली तसे. गोविंदू केसना झाला. त्यांनी विचारलं, बा तुम्ही कसं काय, हे उलटी गंगा कशी वाहून राहिली, तुम्ही मला दंडोत का घालून राहिले, काय कारण? मग ते म्हणाले, तुला गोविंदापासून त्यानं दंडोत घातले पाहिजे, तो तुझ्याजवळ येऊन बसला पाहिजे, त्यानं देवाला नैवेद्य आणला पाहिजे, ही अशी सर्व अपेक्षा तुला त्याच्यापासून आहे. तुला तुझ्या शिष्यापासून अपेक्षा आहे की त्यांनी हे तुझं सर्व केलं पाहिजे. पण तो खूप निकी झाला, तो खूप मोठा झाला, विद्वान पुरुष झाला, सर्व झालं, तर त्याच्याकडून जे तुला अपेक्षा आहे ती अपेक्षा मी पूर्ण करतो. किती उलट झाला. तो मोठा झाला असे, गोविंदू थोरू झाला असे. मग त्यांनी त्याला समजून सांगलं स्वप्नात की बाबा रे, तू त्यांच्याकडून अपेक्षा करून राहिला की तुझा शिष्य आला पाहिजे, त्यानं तुला दंडोत घातला पाहिजे, उपहार आणला पाहिजे, तुझ्याजवळ येऊन बसला पाहिजे, सर्व करायला पाहिजे, ही तुझी अपेक्षा आहे. पण तो तसं करून नाही राहिला, म्हणून तू बडबड करून राहिला, पुरं गाव अंगावर घेऊन राहिला. तसं तुझी अपेक्षा जी आहे ते मी पूर्ण करतो, मी दंडोत घालतो, तो जे करत नाही ते सर्व क्रिया मी करतो. मग तो म्हणाला, हे काही जी कैशी जी, हे काऊन, कसं काय झालं? मग ते त्यांचे नरसिंह त्याला सांगतात, गोविंदा दंडवते इच्छिता, तरी ते याची वारिसा मी घालितो. मग त्याच्या वारचे दंडोत गिंडोत जे आहे ते मी घालतो. गोविंदू केसना झाला असे. मग ते सांगतात, गोविंद हा खूप मोठा झाला, सत्पुरुष झाला. गोविंदू थोरू झाला असे, तो खूप मोठा झाला. थोराचा आ झाला असे, म्हणजे थोर जे थोर पुरुष आहे त्याच्या थोरायचा तो थोर झाला, त्याच्या वरच्या लेवलमध्ये गेला, म्हणजे आपला तिथं काही केव्हा तो आपल्याही वरचा झाला. सवळेची उठिले गोविंदापाशी आले. त्याचे गुरु जे आहे सकाळी उठले झोपेतून, ते स्वप्न त्यांनी पाहिलं, त्यांना आठवलं, सकाळी उठले, ताबडतोब प्रातःविधी निपटून आंघोळ पाणी वगैरे असं नसन ते बोलले की माझा शिष्य मला येणं मस्काला येणं बोलील काही कशी नाही. त्यांनी स्वतःची आपली पूर्ण प्रातःकाळ विधी आटोपली आणि ते झाल्यानंतर तव ते गोविंदापाशी आले. सर्व आपली प्रक्रिया करून आपला शिष्य गोविंदाच होता, गोविंदाजवळ आले. तव ते स्थिती भोगित असती. तर ज्या टाईमने तो आपल्या शिष्याजवळ आला, तो पाहते हा स्थिती भोगून राहिला, म्हणजे याला असं वाटून राहिला हा स्वामीसोबत मग्न आहे की स्वामी माझ्यासमोरच बसले, स्वामीची स्थितीत होता तो. तव ते अशी दंडवते घालू लागले. तव ते लवलवळोनी उठिले. मग हा गेला, त्यांनी पाहिलं की हे स्थितीमध्ये आहे, मग यांनी डायरेक्ट दंडवत घातले, श्रीचरणास लागला. तर ज्या टाईमला दंडवत घातले, श्रीचरणास लागला, त्याची स्थिती भंगली. मग तो पाहते, अरे माय गुरु माया पाया लागून राहिले, दंडवत घालेले. तो एकदम गडबडून तडबडून फडफडून एकदम उठला. ते म्हणू लागले, तो गडबडून असा उठला आणि म्हणू लागला, हे काही झाले तुम्ही कैसे दंडवते मज घालीत असो. त्याला आश्चर्य वाटलं की मग तुम्ही गुरु आणि तू मला एकदम दंडोत कसे घालून राहिले, चरणा लागले, दंडोत घालून राहिले, हे कसं काय? आणि तो उठून एकदम तडकन बसला.
केवळी तेही ते असे पुसले. त्यावेळेस त्यांनी पूर्ण त्यांना विचारलं की बा असं का, तुम्ही मला दंडवत का घालता, कसं काय करता. तुम्हासी हे कवना पासोनी झाले. मग त्या गुरुने त्यांना विचारलं की बा हे कसं काय झालं, पलटी मारली कशी काय झाली, हे तुम्हाला कसं काय झालं, ही स्थिती कशी काय झाली. तुम्हासी हे कवना पासोनी झाले. तर गुरु शिष्याला विचारते की बा तुम्हाला ही स्थिती झाली आणि एवढं अनपेक्षित दृष्ट्या जे होतं की आजपर्यंत होत्याचं नव्हतं झालं, हे कसं झालं आणि कोणामुळे झालं. तर त्यांना स्वामींनी पहिलेच सांगितलं होतं, माझं नाव नाही सांगायचं, सांगायचं तुमच्यापासूनच झालं. तेही म्हणतले हे तुम्हाची पासोनी, तेही म्हणतले हे आम्हाशीची नाही. त्यांनी विचारले कसं झालं, काय झालं, हे तुम्हाला कसं कुठून भेटलं. मग हा काय म्हणाला, स्वामी हे तुमच्यापासूनच मला भेटलं, मला स्थिती झाली, ज्ञान झालं, सर्व आनंद जो झाला हा तुमच्यापासूनच मला व्हायला लागला. मग गुरु काय म्हणते, हे आम्हा पाशी नसे जी. तो गुरु काय म्हणते, हे माझ्याजवळ आहेच नाही तर मी तुम्हाला दिलं कसं. काय म्हणते, हे तुम्हा पासोनी आले, म्हणजे हे तुमच्यापासूनच मला ज्ञान झालं. तेही म्हणतले हे आम्हाशीची नाही, मग तुम्हाशी कैचे दिदले. तुम्ही जे सांगून राहिले की मला ज्ञान विज्ञान अशीन नशीन जे सौंदर्य जे भेटलं, आनंद सुखानंद भेटला, तो तुमच्यापासून भेटला. अरे राजा हे माझ्याजवळ नाहीच ना. तू म्हणतं, गुरु शिष्याले म्हणते की तू म्हणतं की माझ्यापासून तुला अवगत झालं, पण ही विद्या माझ्याजवळच नाही आहे ना, तर तुला भेटलं कुठून. स्वामींनी त्यांना सांगितलं की तुला गुरुनं जर विचारलं की तुले स्थिती कुठून झाली, सुखानंद कुठून झाला, ही विद्यासिद्धी कुठून प्राप्त झाली, तर माझं नाव सांगायचं नाही. माझं नाव सांगलं तर मी डबल तुला दर्शन देणार नाही. तू तुझ्या गुरुने सांगायचं तुमच्यापासूनच मला भेटलं. मग आता त्या गुरुचे लाईट लागले की बा हा आपला शिष्य म्हणते की तुमच्यापासून, पण हे माझ्याकडे विद्या आहेच नाही, जे माझ्याकडे नाही आहे ते माझ्याकडे तुला भेटलं कसं. ते आश्चर्य करू लागले. ते तुलेनी ते अडले, ते वळी तेही अवघीची व्यवस्था सांगितली. मग ते अटकलं तिथं काम. ते मत नाही, हे ना जमे. तू म्हणतो राजा माझ्याकडून तुम्हाला विद्या भेटली, पण माझ्याजवळच नाही, तिथे तुला भेटली कशी, हे नाही जमलं. खरं खरं सांग काय आता, खरं अशीन नशीन ते सांग. तू खोटा बोलून राहिला की माझ्याकडून भेटलं, पण माझ्याजवळ आहेच नाही ते, तुम्ही दिलं कुठून. मग हे तिथं घोडं लटकलं. ते तोलिनी ते अडले, तिथून ते अडले नाही. तू मला सांग खरं काय खोटं काय, जे असं नसेल ते हकीकत सांग. ते वेळी तेही ते अवघीची व्यवस्था सांगितली. त्यानंतर मग गोविंदांनी म्हणजे शिष्यानी पुरा जो काही इतिहास घडला तो आपल्या गुरुला सांगितला की स्वामी तुम्ही मला आणि आपल्या शिष्याला त्या पुरुषांकडे जायसाठी मनाई करत होते, पण एका दिवशी नजरगलतीने मी गेलो, तुमची आज्ञा पालन करता करता असं रस्त्यानं चालता चालता विचार केला की बा ते सिद्ध पुरुष या झाडाखाली बसत होते, आज दिसून नाही राहिले, कुठं गेले की काय की कसं काय बा. हा विचार करता करता मी पाहू लागलो, तर जसं झाडाच्या आळवणी गेलो तर त्याची माझी नजरवर नजर पडली आणि स्थिती झाली, आणि तिथून मला हे सर्व काही भेटलं. तुलेनी अडले अवघीची व्यवस्था सांगितली. म्हणजे जो काही व्यवस्था, म्हणजे जो काही त्याच्यात त्यांचं जे काही घटना घडलेली होती ती व्यवस्था पूर्ण त्यांना आपल्या गुरुला सांगितली. तरी ते गोसावी के असती आम्हाशी सांगा नाका. मग गुरुलाही बघायला, गुरु म्हणते ते साधू कुठं आहेत, कसे आहेत, काय आहे, कोण्या अवस्थेत आहे, हे आम्हालाही तुम्ही सांगा. म्हणजे जो गुरु शिष्याले म्हणे तिकडे भटकून जायचं नाही, पाहायचं नाही, फिरून पाहायचं नाही, लेखो तुमचं काम कबाळा होईल, तुमचे कर्मनाश हे होतील,
तुमचे कार्यकरी सगळे बंद होईल. तर तो गुरु म्हणते, काय म्हणते, तरी ते गोसावी इतके असती आम्हाशी सांगाना का. ते गोसावी कुठे आहेत, कसे आहेत, कोण्या अवस्थेत आहे, काय कसं आहे, हे तुम्ही आम्हाला सांगू शकता काय. शिष्याला म्हणाले, तुम्ही आम्हाला सांगू शकता का. तरी ते याचे दर्शन मज करावे. ते कुठे आहेत, कोण्या अवस्थेत, कसं आम्हाला सांगा आणि त्यांचं दर्शन आम्हाला घडवून द्या. हे गुरु म्हणाले. ते वडी ते दोघे गोसावी यांच्या दर्शना निघाले. त्यावेळेस गुरु आणि शिष्य दोघेचे दोघे स्वामींच्या दर्शनासाठी तिथून निघाले. मग गोसावी ते याची दर्शन नेदितीची. पण तो कपटी होता ना, तो आपल्या शिष्याने जाऊ देत नव्हता ना. हे दोघेचे दोघेही गेले स्वामींचं दर्शन घ्यायले, पण स्वामींनी त्याला दर्शन दिलं नाही. इथं आपली लीळा क्रमांक पूर्वार्ध 65 संपली. दंडवत हो.